तर मागच्या वेळेस आपण केली होती युरोप टूर, आणि युरोप टूर म्हणजे युरोप सिरीज तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती. तर ह्या वेळेस सुद्धा काहीतरी नवीन घेऊन येतो आहोत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर. कालचा जो विजाचा टॉपिक होता की कुठला विजा केला, हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आज सकाळपासनं मला व्लॉग करायला जमलंच नाही. सियाना शौर्यच्या पण सुट्ट्या चालू आहेत, समर व्हेकेशन, आणि मला पण थोडंसं तब्येत ठीक वाटत नाहीये. तब्येत म्हणण्यापेक्षा म्हणजे हात खूप जास्त दुखतोय माझा. तर राईट हँड ते जास्त वेळ असा कॅमेरा पकडून व्हिडिओ करणं जरासं अवघड झालं. ऍक्च्युली मला माहिती नाही काय झालं, पण आता पेन किलर वगैरे घेतली आहे तर होपफुली बरं वाटेल. आणि त्याचबरोबर इथे ना असे पॅचेस वगैरे पण मिळतात, तर ते सुद्धा लावलेले आहेत. पण मी ते सियानाचा आता अभ्यास घेत होते, तर आम्ही दोघी इथे बसलो होतो. तर मी म्हणलं की चला व्हिडिओ करूया आता, कारण की सकाळपासून काहीच व्हिडिओ केला नाहीये. सियानाचं इथे रीडिंग चालू आहे. I don't know what this word is. It's too big for me to read. स्पेलिंग कसं वाचायचं? आपण फोनिक्स करायचं ना. I know phonics, but तुला पण येतं फोनिक्स? शौर्य पण आला इथे की मला फोनिक्स येतं म्हणून. my teacher know how to do phonics. तुझी टीचरने शिकवलं तुला फोनिक्स कसं करायचं? Yes. अरे वा. तर सियानाला आता किंडरगार्टन मध्ये रीडिंग खूप छान शिकवलेलं आहे, आणि सियानाला पण रीडिंग येतं. पण कसं खूप जास्त जर का मोठं स्पेलिंग असेल, म्हणजे वर्ड मोठा असेल, तर मग थोडंसं तिला येत नाही. पण छोटे छोटे जे वर्ड्स असतात ते एकदम ती छान वाचते. Run after the ball as fast as you can. Do not touch the ball with your hands. आलं की हे येतं तुला. लेवल 1चं सियानाला सगळं येतं, पण लेवल 2 वरती थोडंसं अजूनही काम करणं इम्पॉर्टंट आहे. आणि तिचा जर का स्वतःचा पर्सनल फेवरेट कुठला सब्जेक्ट आहे तुम्ही विचाराल तर तो आहे मॅथमॅटिक्स. तर खूपदा मला सगळेजण विचारतात की सियानाला तू मॅथमॅटिक्स कसं शिकवतेस, सियानाचा अभ्यास कसा घेतेस. तर काहीच महिन्यांपूर्वी मी सियानाला एक क्लास स्टार्ट केला होता, आणि तो सुद्धा माझ्या मैत्रिणींनीच रेकमेंड केला होता. तो क्लास कुठला आहे आणि क्लास जॉईन करण्याची प्रोसेस काय आहे, या सगळ्या गोष्टी मी आता शेअर वेळ झालेली आहे सियानाच्या ऑनलाईन मॅथमॅटिक्स क्लासची, आणि हा ऑनलाईन मॅथमॅटिक्स क्लास ती करते बांजू वरती. So tell me, are you excited for the class? Yes. How much? Just this much or a lot? A lot. जेव्हापासून बांजू क्लास जॉईन केलेला आहे तेव्हापासून गणिताबद्दलची भीती सियानाच्या मनामधून पूर्णतः निघून गेलेली आहे, आणि इनफॅक्ट गणित हा तिचा सगळ्यात आवडता विषय बनलेला आहे. बांजूमधले जे टीचर्स आहेत ना, ते खूप जास्त फन आणि मोटिवेटिंग वेनी लहान मुलांना शिकवतात. त्याचबरोबर खूप साऱ्या कलरफुल गोष्टी असतात स्क्रीनवरती, सो त्यांना सुद्धा ते शिकावंसं वाटतं. बांजू हा कोर्स ज्यांनी बनवलेला आहे ते आहेत मिस्टर नीलकांता भानू, आणि त्यांना वर्ल्ड्स फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर हा टायटल मिळालेला आहे. बांजू क्लास जॉईन केल्यापासून सियाना तिच्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त क्विक, स्मार्ट आणि कॉन्फिडंट वेनी सगळे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मी तर खूप जास्त सॅटिस्फाईड आहे बांजू क्लासेस पासून. What is 20 plus 20? 40. 40 plus 6? 46. 46 plus 4? 50. Very nice. Clap for Siana. That's nice, Siana. I'm impressed. आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना मॅथमॅटिक्स विषयामध्ये फिअरलेस आणि कॉन्फिडंट बनवू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पहिला तुमचा बांजूचा फ्री डेमो क्लास बुक करू शकता, आणि तो ट्राय करू शकता. जर तुम्हाला बांजू क्लास खूप जास्त आवडले, तुम्ही बांजू क्लासेस जॉईन करू शकता. आणि एवढंच लक्षात ठेवा की पहिले जे 100 लोक आहेत जे की लिंकवरती क्लिक करतील त्यांनाच हा फ्री क्लास मिळणार आहे. So can you do the questions without pen and paper? I think so. Yes, you can. Right. So now we will say goodbye to each other and we will meet in the next class. Okay, Siana? Okay. Yes? Bye. Bye. Take care. Okay. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. आज मी बनवणार आहे पालक पनीर. आणि ऍक्च्युली काय झालं की मध्यंतरी आम्ही गेलो होतो दुकानात, म्हणजे कॉस्कोमध्ये,
तर माझ्या लक्षातच नाही की ऑलरेडी पालक पनीर ऑलरेडी पालक आहे, माझ्या लक्षातच नाही. आणि मी अजून पालक आणला, अजून एक बॉक्स भरून पालक, म्हणजे असा. ते बाहेरच्या फ्रीज मध्ये कुठंतरी लपून बसलं होतं ते मागे. तेच कधी कधी काय होतं, आमच्याकडे 2 फ्रीज आहेत, एक बाहेरचा फ्रीज आहे, एक आतमध्ये. तर बाहेरच्या फ्रीज मध्ये राहिलं तर एकदम लक्षात येत नाही की आहेच घरात मध्ये म्हणून. तरी पण माझं कन्फ्युजनच झालं त्या दिवशी आणि एक्स्ट्राचाच पालक आणला. तर पाणी ते उकळत ठेवलेलं आहे. आता हा पालक, मी सगळा पालक या पाण्यात हे करून घेणार आहे. बॉईल नाही करायचा, ब्लांच करायचा. म्हणजे काय होईल की सगळे जे जीवनसत्व वगैरे असतात ते त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहतात. उकळलं पाणी तर त्याच्या वाफेबरोबर ते निघून जातात. तर ते करेन. आणि त्याचबरोबर पनीर करायचं आहे. ते एवढं तर पनीर मला नाही लागणार, हे सुद्धा कॉस्को मधनच आणलेलं आहे पनीर. सो मी अर्ध पनीर वगैरे असं वापरेन. आणि काही दिवसांपासून ना घरामध्ये एवढे चिलट झालेत, म्हणजे आपल्याकडे कसं इंडियामध्ये केळ्यांना वगैरे होतात ना चिलट, म्हणजे फ्रुट्स वरती फ्रूट फ्लाईज, तर ते एवढे झालेत. आणि म्हणून चेतननी नवीन गॅजेट ऑर्डर केलेलं आहे अमेझॉन ऍज युजल. तर काही दिवसांपूर्वी आम्ही असं घरगुती उपाय भरपूर काय काय केले, की तेलाचा कागद लावला वगैरे, असं बरंच काय काय. पण त्यांनी काय एवढं होत नव्हतं. म्हणून मग आता चेतननी, हे बघा इथे कॉर्नर मध्ये दिसेल तुम्हाला, चिलट पण येत आहे व्हिडिओ मध्ये. आणि त्याला चिलट चिकटले ते मागच्या साईडनी आहे, दाखवू का? तर हे असं आहे. तर हे सगळे चिलट चिकटले त्याला. आणि मला असं वाटते की ते बिकॉज ऑफ दिस सीझन, की आता जेव्हा समर एकदम पीकला असतो ना इथे अमेरिकेमध्ये, तेव्हा डास येतात. वर्षभर तुम्हाला कधीही ते डास दिसणार नाहीत. त्याच्यानंतर हे असे फ्रूट फ्लाईज येतात अचानक, आणि मग खूप कमी दिवसांसाठी ते असतात आणि मग नंतर परत गायब होतात. तसं मध्यंतरी 1 आठवडाभर भरपूर मुंग्या दिसत होत्या घरामध्ये, काळ्या मुंग्या. तर ऍक्च्युली घर कसं खाली आहे ना, आणि गार्डन आणि घर असं एकत्र आहे, तर म्हणून मे बी हे सगळं जास्त बघायला मिळतं. पण जेव्हा आम्ही राहायचो त्या ह्याच्यात अपार्टमेंटमध्ये, तर त्यावेळेस एवढे कधी मी बघितले नव्हते. इथं आत्ताच जास्त बघितलं. आणि ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे सुद्धा शेअर करणार आहे की आम्ही ट्रिपला कुठे जाणार आहोत. तर ते शेअर करते. पहिले ही थोडीशी तयारी करते स्वयंपाकाची, आणि त्यानंतर शेअर करते तुमच्याबरोबर. थोडेसे चेरीज आहेत, मी वॉश करून ठेवल्या. तर या रेड चेरीज मध्यंतरी आणल्या होत्या दुकानातून. आपण झाड पण लावले बाहेर, आता होपफुली कधीतरी मिळतील आपल्याला चेरीज घरगुती. जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील. पण या चेरीज खूप गोड आहेत, मस्त आहेत एकदम. ना काय चालू आहे आता? झाला अभ्यास तुझा? Yes. आणि आता काय करतेस? Now I was. सायकल मध्ये हवा भरणं चालू आहे इथे. आणि आमच्याकडे एवढ्या सायकल आहेत, म्हणजे एक ती आहे, एक ती स्कूटर आहे, एक शौर्यची ही सायकल आहे. And he. He. And mommy broke one of them too. It's red. And कुठली? remember that red one that has broken wheel? That broke off? ओ ती वाली, ती 3 चाकी आहे ग. And a tricycle. आणि सियानाची पण एक आहे ना चेतन आपल्याकडं, प्रिन्सेस वाली आहे. प्रिन्सेस वाली. दोन मुलं आणि एवढ्या सायकली कशाला पाहिजेत? ही याची उंची जास्त झाली, आता हे चेंज करा, ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, आता चेंज करा. पण सगळ्या सायकली आम्ही ठेवल्यात अजूनही. सो पुढचे आम्हाला 10 वर्ष तरी काही सायकल घ्यायला लागणार नाही. सियाना शिकतीये सायकल चालवायला. बॅलन्स, ऍक्च्युली ही सायकल नाहीये, ही बॅलन्स बाईक आहे जी इथे पडली आहे ती. आणि जी सियाना चालवतीये ती ऍक्च्युअल सायकल आहे. बॅलन्स बाईक जी असते त्याला पॅडल्स नसतात. तिकडून चालवतीये. आपल्या व्हिडिओ मध्ये येईल का? व्हिडिओ बनेल सियाना फर्स्ट टाइम सायकल चालवतीये जर चालवली. Don't have to pedal. हा 1 2 3 गो. फास्ट करायचा म्हणजे पटकन बॅलन्स होतो. हा येते हळूहळू येते. Harder. Get on like this and harder. व्हॉट? हा काय? सियानाने फर्स्ट टाइम चालवली. अचानक आणि येणारच होती. कसलं भारी. आणि पहिल्यांदा तिने चालवली आणि मी व्हिडिओ करत होते आणि रेकॉर्ड झालं. भारी. आता हे मुवमेंट्स आपल्या बरोबर कायम राहतील. आणि जेव्हा सियाना मोठी होईल आणि व्हिडिओ तिला बघता येईल की तिने पहिल्यांदा सायकल कशी चालवली. पालक पनीर बनवते. तर हे मी मसाला पहिले भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मस्त पालकची प्युरी ऍड करते. कलर बघा किती छान असा हिरवागार राहिलेला आहे. आणि ह्याच्या आधी मी तुमच्याबरोबर पालक पनीरची रेसिपी आय थिंक शेअर केली, मला आठवत नाहीये, पण बहुतेक तरी शेअर केलेलीच आहे. तर म्हणून मग आज शेअर केली नाही तुमच्याबरोबर पालक पनीरची रेसिपी.
पण जसंही पालक पनीर बनवून होईल माझं तर तुमच्याबरोबर मी शेअर करेन. काय झालं? That smells good. ओ दॅट स्मेल्स गुड. सियानाला लगेच छान छान बाहेर वास आला असेल ह्याचा भाजीचा मस्त. तर मी काय सांगते पण तुमच्याबरोबर आज मी हे शेअर करणार आहे की आपण कुठे जाणार आहोत व्हेकेशनसाठी आणि काय काय बघणार आहोत वगैरे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. हे बघा पनीरचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि खूप छान आणि सॉफ्ट आहे पनीर. मला खूप आवडतं कॉस्को पनीर. तर जे कोणी अमेरिकेमध्ये राहत असतील त्यांनी नक्की कॉस्कोमधलं पनीर ट्राय करा. ॲक्च्युली ते जरा मोठं आहे पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही थोडं 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 करून वापरू शकता. मला आधी तेच वाटायचं की एवढं मोठं पनीर घरामध्ये संपणार नाही, सो कधी घ्यायचे नाही मी, पण त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. तर आता हे मिक्सरमधनं पाणी पण जरासं हे करून घेते आणि वाया जायला नको आपली पालकची प्युरी. फायनल का रिव्हील टाइम का? येस, रिव्हील टाइम. तर जस्ट आता किचनचं सगळं आवरलं, भाजीला वाफ येते, भात लावलेला आहे आणि पोळ्या आयत्या वेळेस मी करून घेणार. शौर्य आला तर म्हणलं तोपर्यंत अरे थांब ना, सांगू दे ना सगळ्यांना. शौर्य आला होता, आता गेला पळाला आतमध्ये, पण म्हटलं की किचनमध्ये ते चालू आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर शेअर करावं की ॲक्च्युली आम्ही कुठल्या कंट्रीचा विजा केलेला आहे. तर खूप जणांनी काल जो मी व्हिडिओ पोस्ट केलेला विजा ऑफिसचा, तर त्याच्यामध्ये खूप जणांनी गेस केलं होतं वेगवेगळं. कोणी कॅनडा लिहिलं होतं, मेक्सिको लिहिलं होतं, टर्की लिहिलं होतं, बरेचशा वेगवेगळ्या नावं लिहिली होती. पण फायनली आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर आम्ही केलेला आहे UK विजा आणि आता आम्ही चाललो आहोत इंग्लंडला. तर इंग्लंड बरंचसं आहे, मोठं आहे. तर इंग्लंडमध्ये एक्झॅक्टली आपण काय काय बघायचं, कुठे कुठे जायचं, हे सगळं तुम्हाला पुढे हळूहळू व्हिडिओजमध्ये कळतच जाईल. आणि मेन तर आहे लंडन. तर लंडन तर आपण बघायचंच आहे, तिथे पण सगळ्या गोष्टी आपण बघूच. पण लंडन व्यतिरिक्त सुद्धा आपण बऱ्याचशा प्लेसेस कव्हर करायच्या आहेत. तर हळूहळू व्हिडिओजमध्ये तुम्ही पुढे बघालच. आणि सगळंच आत्ता एकदम रिव्हील करत नाही, कारण की थोडी मजा राहू दे, थोडीशी एक्साइटमेंट. छान वाटतं वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या प्लेसेस बघायला. सो तसं तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये पुढे शेअर करेनच. तर कधी जाणार आहोत काय हे सुद्धा तुम्हाला कळेलच. आता ॲक्च्युली सगळी तयारी स्टार्ट करावीच लागणार आहे. सो येस, फायनली आम्ही चाललो आहोत इंग्लंडला. केलेला आहे UK विजा. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर तुम्हाला UK मधली कुठली प्लेस बघायची आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, जेणेकरून आम्हाला तसं ते प्लॅन करता आलं तर आम्ही नक्की प्लॅन करायचा ट्राय करू. आणि तुम्ही जर का लंडनमध्ये राहत असाल किंवा तुम्हाला लंडनबद्दल खूप जास्त माहिती असेल, इंग्लंडबद्दल माहिती असेल, तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला थोडीशी माहिती कळेल, नवीन काहीतरी कळेल. तर येस, लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि मोस्टली ना डूज अँड डोंट्स काय तुम्हाला माहिती असतील आणि तुम्ही लंडन व्हिजिट केलं असेल आणि तुम्हाला डूज अँड डोंट्स माहिती असेल तर ते नक्की सांगा. येस, कारण की लास्ट इयर जेव्हा आम्ही युरोप ट्रिपला गेलो होतो तर खूप जणांनी आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सनी आम्हाला मेसेजेस करून, कमेंट्स करून, मला ते इंस्टाग्रामवरती पण मेसेजेस आलेले की तू इथे येणार असेल तर तुम्ही हे नक्की कव्हर करा, हे रेस्टॉरंट चांगलं आहे, इथे नक्की तुम्ही फूड ट्राय करा. खूप जणांनी छान छान सजेशन दिले होते. तर अशी खूप हेल्प होते यूट्यूब फॅमिलीमुळे. तर येस, तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की आम्हाला सांगा आणि आम्हाला जे माहिती आहे ते नक्कीच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करू, दाखवण्याचा प्रयत्न करू. सो किती एक्सायटेड आहात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर आतापर्यंत भाजीला वाफ आली असेल तर बघते जाऊन. आणि स्वयंपाक झालेला आहे तर म्हणलं पटकन तुमच्याबरोबर शेअर करते की भाजी कशी झालेली आहे. तर इथे आहे आपलं पालक पनीर, मस्त झालं एकदम. आणि त्याला वरून फोडणी वगैरे पण दिली होती. तर लाल मिरच्यांची फोडणी खूप छान लागते, लसूण आणि लाल मिरच्यांची फोडणी. आणि ते केलेलं आहे जिरा राईस, पण आता कुकर अजूनही व्हायचं आहे तर तो दाखवता नाही येणार. आणि कणिक मळून ठेवलेली आहे, गरमागरम पोळ्या करायच्या आहेत. आता वाजलेले आहेत 7:40 आणि म्हणलं की 8:15 पर्यंत आम्ही जेवायला बसू. आता सियाना शौर्यला जेवायला देते. आजचं असं संध्याकाळचं रुटीन तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. शिवाय तुमच्या सगळ्यांबरोबर हे सुद्धा शेअर केलं की कुठल्या कंट्रीचा विजा केलेला आहे. तर UK विजा केलेला आहे आणि लवकरच आपण तिकडे जाणार आहोत. आणि ते पुढचे सगळे व्लॉग बघण्यासाठी आय होप की तुम्ही सगळेजण एक्सायटेड असाल. पण आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.